न्यायप्रकाश ग्रंथामध्ये पान नंबर 619 आणि 619 पेजवर वरून मध्येच आहे तिसरा पॅरेग्राफ, अनुमान के विभाग. बरोबर. तर अनुमितीचं लक्षण, अनुमानाचं लक्षण, अनुमितीच्या सामुग्रीचं लक्षण हा विचार सर्ववर झाला आहे. अर्थात व्याप्ती ज्ञान, परामर्श ज्ञान, पक्षधर्मता ज्ञान इत्यादी गोष्टीचा विचार झाला आहे. आता त्या अनुमानाचा विभाग करतात. किती प्रकारचं ते अनुमान आहे. अब ता पूर्वोक्त अनुमान के विभाग का वर्णन करे है. तहा सो पूर्वोक्त अनुमान स्वार्थानुमान, परार्थानुमान इस भेद करके दो प्रकार का होवे है. अनुमानाचे दोन भेद, स्वार्थानुमान आणि परार्थानुमान. तहा स्वार्थानुमान न्याया प्रयोज्यानुमानम स्वार्थानुमानम. ठीक आहे ना. न्याय अप्रयोज्य अनुमानम त्याला म्हणायचं काय? स्वार्थानुमान. अर्थयः वक्षमान न्याय करिके अजन्य. अप्रयोज्य शब्दाचा अर्थ केला अजन्य. न्याय काय आहे तेही पुढे सांगणार आहे की नाही. तर प्रतिज्ञादी जे 5 वाक्य आहे ते न्याय आहे. त्या न्यायापासून अजन्य आहे की नाही असं जे अनुमान त्याला म्हणायचं काय? स्वार्थानुमान. अर्थ यह वक्षमान न्याय करके अजन्य जो अनुमान है सो अनुमान स्वार्थानुमान कहा जावे है. ठीक. आता परार्थानुमान काय आहे? न्याय प्रयोज्य अनुमानम परार्थानुमानम. न्याय प्रयोज्य म्हणजे न्यायापासून जन्य जे अनुमान आहे त्याला म्हणायचं परार्थानुमान आहे की नाही. परामर्श ज्ञानच अनुमान आहे. मग ते परामर्श ज्ञान रूप जे अनुमान आहे ते जर न्यायापासून म्हणजे प्रतिज्ञादी वाक्यापासून उत्पन्न झालेलं नसेल तर त्या अनुमानाला म्हणजे त्या परामर्श ज्ञान रूप अनुमानाला काय म्हणायचं? स्वार्थानुमान. आणि तेच परामर्श ज्ञान स्वरूप जे अनुमान आहे ते जर न्यायापासून उत्पन्न असेल तर त्याला म्हणायचं काय? परार्थानुमान. असा विभाग झाला. न्याय प्रयोज्य अनुमानम परार्थानुमानम. अर्थ यह ता न्याय करके जन्य जो अनुमान है सो अनुमान परार्थ अनुमान कहा जावे है इति. लागलं. आता पुढे परार्थ अनुमान के न्याय का स्वरूप. परार्थ अनुमानाचं जे न्याय आहे की परार्थ अनुमान ज्या न्यायापासून उत्पन्न होतं बराबर ते न्याय काय आहे, त्या न्यायाचं स्वरूप काय ही गोष्ट सांगतात. अब ता न्याय का लक्षण काय है. प्रतिज्ञादि वाक्य पंचक समुदाय न्याय. प्रतिज्ञादि जे वाक्य किती वाक्य आहेत ते 5. तर प्रतिज्ञादि 5 वाक्यांचा जो समुदाय त्याला म्हणतात न्याय. आता ती कोण आहेत मग प्रतिज्ञादि 5 वाक्य की ज्यांच्या समुदायाला न्याय म्हटलं गेलं त्याचाही विस्तार करतात. अर्थयः प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण, उपनय, निगमन इन 5 वाक्यों का जो समुदाय है ताका नाम न्याय है. 3 5 वाक्यों का यथाक्रमते यह आकार है. आता प्रत्येक वाक्याचा आकार देतात. प्रतिज्ञा म्हणजे काय नेमकं, हेतू म्हणजे कसा आकार. तर पर्वतो वन्यमान धूमवत्वात् यो यो धूमवान स स वन्यमान यथा मानसः तथा च अयम तस्मात् तथा. हे झाली 5 वाक्य. बराबर. पर्वतो वन्यमान हे प्रतिज्ञा वाक्य आहे. धूमवत्वात् हेतु वाक्य आहे. यो यो धूमवान स स वन्यमान यथा मानसः हे उदाहरण वाक्य आहे. तथा च अयम यह उपनय वाक्य आहे आणि तस्मात् तथा यह निगमन वाक्य है. तहा इस पुरुष के अनुमिति का हेतुभूत
स्वार्थ अनुमान तो ता न्याय करके जन्य होता नाही. स्वतःच साचार्य दर्शन झालं, व्याप्तीचा निश्चय झाला, आहे की नाही. पर्वत अधिकाश ठिकाणी गेला, धूम बघितला, धुमाला पाहून वन्नीची अनुमिती केली, स्वतःलाच ज्ञान झालं. याला म्हणायचं स्वार्थानुमान. त्याच्यासाठी प्रतिज्ञाधिक वाक्य प्रयोग करण्याची गरज पडत नाही. पण हीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा समजून द्यायची आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीला हे माहीत नाही की जिथं जिथं धूम असतो तिथे तिथं वन्नी, कारण त्याने कधी साहचर्य ज्ञान त्याला झालेलं नाही, व्याप्ती ज्ञान झालेलं नाही आहे, त्याला सुद्धा त्या पर्वताधिकाच्या ठिकाणी वन्नीची अनुमिती व्हावी यासाठी जे प्रतिज्ञादी वाक्य आहेत त्यांचा प्रयोग केला जातो. त्याला म्हणायचं मग काय, परार्थ अनुमान. ता इस पुरुष के अनुमिति का हेतुभूत स्वार्थ अनुमान तो ता न्याय करके जन्य होता नहीं, किंतु यह पुरुष आप ही मानसाधिको विषय, आप म्हणजे स्वतःच मानसाधिको विषय, मानसाधिकांच्या ठिकाणी धूमरूप हेतु विषय व निरूप साध्य की व्याप्ती का निश्चय करके, धूमरूप हेतूच्या ठिकाणी व निरूप साध्याच्या व्याप्तीचा काय केलाय त्याने निश्चय, व्याप्ती का निश्चय करके तिसते अनंतर कोई काल विषय पर्वताधिक पक्ष विषय, नंतर कधीतरी पर्वताधिकाच्या ठिकाणी जाऊन पर्वताधिक पक्ष विषय धूमरूप हेतू को देखी के, धुमाला पाहिलं देखी के, ता व्याप्ती का स्मरण करता हुआ, धूम दिसला पर्वतावर, मग त्याला त्यात काय झालं, धूम पाहून संस्कार जागे झाले आणि व्याप्तीचं स्मरण झालं की जिथं जिथं धूम असतो तिथं तिथं वन्य असतो म्हणून. आता पक्षधर्मता ज्ञान झालं, व्याप्तीचं ज्ञान झालं आणि ह्या साऱ्या ज्ञानानंतर उत्पन्न होतं एक ज्ञान परामर्श ज्ञान, त्यालाच म्हणायचं अनुमान. परंतु ते स्वतःसाठीच आहे, दुसऱ्याला नाही, म्हणते स्वार्थानुमान. कोई काल विषय पर्वताधिक पर्वत पक्ष विषयता धूमरूप हेतु को देखी के ता व्याप्ति का स्मरण करता हुआ तथा ता उक्त परामर्श वाला हुआ, कौन, तो मनुष्य स्वतः उक्त परामर्श वाला हुआ ता पर्वताधिक पक्ष विषय, पर्वताधिक पक्षाच्या ठिकाणी वन्नी विषयक अनुमिती वाला होवे. वन्नी विषयक अनुमिती ज्ञान त्याला त्या पर्वताच्या ठिकाणी उत्पन्न होतं. यह स्वार्थ अनुमान की रीति पूर्व मागे विस्तारते निरूपण करी आए हैं. और सो स्वार्थानुमान वाला पुरुष जब भी दूसरे किसी पुरुष को ता पर्वत विषय वन्य की अनुमिती करावे है. ज्याला आता स्वार्थानुमिती झालेली आहे, स्वार्थानुमान झालंय, पण दुसऱ्याला तो आता त्या वन्नीचं ज्ञान करून देऊ इच्छितो. स्वार्थानुमान वाला पुरुष जब भी दूसरे किसी पुरुष को ता पर्वत विषय वन्य की अनुमिति करावे है तभी ता उक्त प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के समुदाय रूप न्याय करके ही करावे है. कारण दुसरा पर्यायच नाही. या प्रतिज्ञादिक 5 वाक्यांचा जो समूह आहे ज्याला न्याय म्हणतात त्याच्याद्वारेच दुसऱ्याला तो ज्ञान करून देऊ शकतो. न्याय करके ही करावे है ता न्याय करके तीस दूसरे पुरुष को भी व्याप्ति ज्ञान परामर्शाधिक भय के, परामर्शाधिक ज्ञान उत्पन्न होऊन वन्य की अनुमिति होवे है. या ते सो न्यायजन्य अनुमान ता दूसरे पुरुष की अनुमिति का हेतु होने ते परार्थ अनुमान कहा जावे है इति. अशा रीतीने न्यायापासून उत्पन्न झालेले अनुमान आहे की नाही दुसऱ्या पुरुषाच्या अनुमिती ज्ञानाला कारण ठरतं आणि असं होत असल्यामुळेच त्याला म्हणायचं काय, परार्थ अनुमान कहा जावे है इति. अब यथाक्रम ते 3 प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के लक्षण का वर्णन करे है. आता क्रमानुसार प्रतिज्ञा हेतु उदाहरण एक एक आहे ना 5, प्रत्येकाचं वर्णन करायचं, लक्षण द्यायचं आहे. यथाक्रम ते 3 प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के लक्षण का वर्णन करे है. तहा साध्य विशिष्ट पक्षबोध जनकम वचनम प्रतिज्ञा वाक्यम. लागलं का काय, साध्य विशिष्ट पक्षबोधक बोध जनकम पक्षबोध, पक्षाच्या ठिकाणी हेतूचं राहणं आणि अशा पक्षाचं बोध त्याला उत्पन्न करणारं वाक्य. पण कसं, पक्षबोधजनक वाक्य आहे पण साध्य विशिष्ट, साध्याच्या व्याप्तीने युक्त, जो धूम
त्या धुमानयुक्त पर्वत. पण इथं धुमाचा संबंध नाहीये, सॉरी. इथं फक्त प्रतिज्ञा वाक्य चाललंय ना. तर साध्य विशिष्ट म्हणजे साध्य विशेषण, पर्वत विशेष्य, विशेषण अधिक विशेष्य बराबर विशिष्ट. तर साध्य आहे वन्नी, तो झाला विशेषण. पर्वत आहे विशेष्य, बरोबर आहे की नाही. आणि मग वन्नी सहित पर्वताचं ज्ञान करून देणारं जे वाक्य त्याला म्हणायचं काय, प्रतिज्ञा वाक्य. ते धुमाधिकाचा काही संबंध नाही इथं. तर साध्य विशिष्ट पक्षबोधजनकम वचनम प्रतिज्ञा वाक्य. अर्थ यह, श्रोता पुरुष को साध्य विशिष्ट पक्ष के बोध का जनक, बोध म्हणजे ज्ञान, साध्याने युक्त पक्षाचं ज्ञान करून देणारं जे वाक्य त्याला म्हणायचं काय, प्रतिज्ञा वाक्य. श्रोता पुरुष को साध्य विशिष्ट पक्ष के बोध का जनक जो वचन है सो वचन प्रतिज्ञा वाक्य कहा जावे है. ठीक. जैसे पर्वतो वन्यमान, यह वचन वन्यरूप साध्य करके विशिष्ट जो पर्वतरूप पक्ष है, साध्य कौन, वन्नी, पक्ष कौन, पर्वत. तो वन्यरूप साध्य करके विशिष्ट विशेषणान युक्त जो पर्वतरूप पक्ष है, ता पक्ष के बोध का जनक होवे है, या ते सो वचन प्रतिज्ञा वाक्य कहा जावे आहे. म्हणून पर्वतो वन्यमान हे वाक्य कसं झालं, प्रतिज्ञा वाक्य. आता हेतु वाक्य. पंचम्यंतम तृतीयांतम वा लिंग प्रतिपादकम वचनम हेतु वाक्यम, आहे की नाही. पंचम्यंत किंवा तृतीयांत, आहे की नाही. काही कधी कधी अनुमानामध्ये तृतीय हेतू दाखविण्यासाठी पंचमी विभक्तीचा प्रयोग न करता तृतीयेने सुद्धा विभाग काय बोध केल्या जातो हेतूचा. पंचम्यंतम तृतीयांतम वा लिंग प्रतिपादक वचनम हेतु वाक्यम. अर्थ यह, पंचमी विभक्ति है अंत विषय जिसके, अथवा तृतीय विभक्ति है अंत विषय जिसके, ऐसा जो धूमादिक लिंग का प्रतिपादक वचन, धूमादि हेतूचं प्रतिपादन करणारं वाक्य पंचम्यंत किंवा तृतीयांत त्याला म्हणायचं हेतु वाक्य. लिंग का प्रतिपादक वचन है सो वचन हेतु कहा जावे है. लागलं. जैसे धूमवत्वात, यह वचन पंचमी विभक्ती अंत भी है. हे जे धूमवत्वात पंचम्यंत है शब्द, हा पंचमी विभक्ती अंत भी है, तथा धूमरूप लिंग का प्रतिपादक भी है, या ते सो वचन हेतु वाक्य कहा जावे. म्हणून याला काय म्हणायचं, हेतु वाक्य. आता व्याप्ती सांगतात. व्याप्ती प्रतिपादकम दृष्टांत वचनम उदाहरणम, व्याप्तीचं प्रतिपादन करणारं जे दृष्टांत वचन आहे त्याला म्हणायचं काय, उदाहरण वाक्य. अर्थ यह, हेतु विषय साध्य की व्याप्ति का प्रतिपादक ऐसा जो दृष्टांत का बोधक वचन है. बराबर. हेतु विषय, हेतूच्या ठिकाणी साध्याची व्याप्ती, साध्य की व्याप्ति का प्रतिपादक ऐसा जो दृष्टांत का बोधक वचन है सो वचन उदाहरण वाक्य कहा जावे है. जैसे यो यो धूमवान स वन्यमान यथा मानसः, जो धूम वाला आहे तो वन्य वाला आहे की नाही. ही झाली व्याप्ती. बरोबर. आणि त्या व्याप्तीचं प्रतिपादन करणारा दृष्टांत, व्याप्तीला दाखवणारा दृष्टांत मानस, आहे की नाही. आणि म्हणून त्या व्याप्ती वचनासहित मानस याला काय म्हणायचं, उदाहरण वाक्य. यो यो धूमवान स वन्यमान यथा मानस. अर्थ यह, जो धूम वाला होवे है सो वन्य वाला होवे है की नहीं. जैसे उदाहरण मानस धूम वाला होने ते वन्य वाला ही होवे है. यह वचन ता धूमरूप हेतु विषय वन्यरूप साध्य के व्याप्ति का भी प्रतिपादक है. धूमरूप हेतूच्या ठिकाणी वन्यरूप साध्याच्या व्याप्तीचं प्रतिपादन करणारं हे वाक्य आहे. साध्य की व्याप्ति का भी प्रतिपादक है, तथा मानसरूप दृष्टांत का भी प्रतिपादक है, या ते सो वचन उदाहरण वाक्य कहा जावे. म्हणून याला काय म्हणायचं, उदाहरण वाक्य. उदाहरण वाक्य कहा जावे है इति. लागलं पुढे. उदाहृत
व्याप्ति विशिष्टत्वेन हेतोः पक्षधर्मता प्रतिपादकम वचनम उपनय वाक्यम. ठीक आहे ना. उदाहृत आणि उदाहरण रूपाने दिलेली जी व्याप्ती आणि त्या व्याप्ती विशिष्टत्वेनं, व्याप्ती आहे विशेषण रूपाने जिथं कुठं हेतूच्या ठिकाणी, आणि त्या हेतू असा हेतू त्या हेतूला घेऊन पक्षधर्मतेचं ज्ञान करविणारं जे वाक्य आहे त्याला म्हणायचं काय? उपनय वाक्य. उदाहृत व्याप्ती विशिष्टत्वेन हेतोः पक्षधर्मता प्रतिपादकम वचनम उपनय वाक्यम. अर्थय पूर्व उदाहरण वचन करिके प्रतिपादन करीजा व्याप्ती आहे. उदाहरण वचनाच्या द्वारे प्रतिपादन केलेली जी व्याप्ती आहे ता व्याप्ती विशिष्टत्व रूप करिके हेतू निष्ठ पक्षधर्मता का प्रतिपादक वचन. हेतूच्या ठिकाणी दोन्ही बाजू, पक्षधर्मता म्हणजे पक्षाच्या ठिकाणी हेतूचं राहणं आणि त्या हेतूच्या डोक्यावर पुन्हा व्याप्तीचं विशेष, व्याप्तिरूप विशेषण. तर व्याप्ती विशिष्टत्व रूपेन रूप करिके म्हणजे व्याप्ती आहे विशेषण रूपाने ज्याच्या डोक्यावर असा हेतू आणि त्या हेतूच्या ठिकाणी पुन्हा पक्षवृत्तित्वाचं ज्ञान, पक्षाच्या ठिकाणी तो राहतोय असं बोध करून देणारं जे वाक्य त्याला म्हणायचं काय? उपनय वाक्य. व्याप्ति विशिष्टत्व रूप करिके हेतुनिष्ठ पक्षधर्मता का प्रतिपादक जो वचन है सो वचन उपनय वाक्य कहा जावे है. उदाहरण देतात. तथाचायम. तथाचाय म्हणजे यथा, यथा क्या वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वतः. नाही बरोबर आहे. यथा वन्नी व्याप्य धूमवान मानसम तथा वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत. असं तथाचायम अर्थय पर्वत भी ता मानस की न्यायी म्हणजे यथा मानस वन्नीच्या व्याप्तीवाला जो धूम त्या धूमवाला जसा मानस आहे त्याप्रमाणे वन्नी अधिकाच्या व्याप्तीवाला जो धूम आणि त्या धूमवाला आहे कोण? पर्वत. आणि मग जसा मानस तशा प्रकारचा धूमवाला असल्याने वन्नीवाला आहे तसं इकडे सुद्धा पर्वत सुद्धा तशा प्रकारचा धूमवाला असल्याने वन्नीवाला आहे. उपसंहार वाक्यात जाईल ते. ठीक आहे ना. तस्मात् तथा याच्यात तथाचायम अर्थ यह पर्वत भी ता मानस की नाई वन्नी की व्याप्ति वाले धूम वाला है. यह वचन ता व्याप्ति विशिष्ट धूम रूप हेतु विषय. व्याप्ति विशिष्ट कोण? धूम. तर धूम रूप हेतु विषय हेतूच्या ठिकाणी पर्वत रूप विषय वृत्तित्व रूप. पर्वत रूप विषय म्हणजे पर्वताच्या ठिकाणी, वृत्तित्व म्हणजे राहणे. तो वृत्तित्व रूप पक्षधर्मता को प्रतिपादन करे है. या ते सो वचन उपनय वाक्य कया जावे है. शब्द दोनच आहे तथाचायम, पण त्यांनी खूप काही सांगितलंय आहे की नाही. जसा दृष्टांतात आहे व्याप्तीने विशिष्ट हेतू दृष्टांतात राहतो म्हणून तो दृष्टांत जसा साध्यवाला आहे, बरोबर आहे की नाही, असं सांगायचं राहतं पुढं. तसंच व्याप्तीने विशिष्ट जो हेतू त्या हेतूवाला हा पर्वत सुद्धा आहे. लागलं एवढं. आता पुढे आता निगमन वाक्य. पक्षे साध्यस्य अबाधितत्व प्रतिपादकम वचनम निगमनम. ठीक आहे ना. पक्षे पक्षाच्या ठिकाणी साध्यस्य अबाधितत्व म्हणजे अबाधित रूपाने निश्चित रूपाने साध्य पक्षाच्या ठिकाणी आहेच असं सांगणारं जे वचन त्याला म्हणायचं काय? निगमन वाक्य. पक्षे साध्यस्य अबाधितत्व प्रतिपादकम वचनम निगमनम. अर्थय पक्ष विषय साध्य के अबाधितपणे को प्रतिपादन करणारा जो वचन आहे. पक्ष विषय म्हणजे पक्षाच्या ठिकाणी साध्याचं अबाधितपणे को, साध्य अबाधित रूपाने पक्षाच्या ठिकाणी आहे असं प्रतिपादन करणारं जे वचन, प्रतिपादन करणारा जो वचन है सो वचन निगमन कहा जावे है. लागलं. जैसे तस्मात् तथा. अर्थ यह वन्नी व्याप्य धूम वाला होने ते यह पर्वत ता मानस की न्यायी वन्नी वाला है की नाही. वन्नी व्याप्य धूम वाला असल्याने हे झालं उपनय वाक्य आणि म्हणून हा पर्वत वन्नीवाला हे झालं निगमन वाक्य.
अर्थय तस्मात तथा अर्थय वन्य व्याप्य धूमवाला होणे ते पण तस्मातचा अर्थ आला. आता राहिले पुढे तथा होणे ते य पर्वत ता महानस्की नाही वन्यवाला ही है तथा य वचन पर्वतरूप पक्ष विषय पर्वतरूप पक्षाच्या ठिकाणी ता वन्यरूप साध्य के अबाधितपणे को प्रतिपादन करे है. वन्यरूप साध्याच्या अबाधितपणाला प्रतिपादन करे है. याते सो वचन निगमन कहा जावे. म्हणून या वचनाला काय म्हणायचं? निगमन कहा जावे है इति. इस प्रकार के प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के समुदाय रूप न्याय थे इस दूसरे पुरुष को भी ता पर्वत विषय वन्य की अनुमिति हो गए. इस प्रकार के अशा रीतीने प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के समुदाय रूप पर प्रतिज्ञादिक 5 वाक्यांचा जो समुदाय त्या समुदाय रूप न्यायाचा प्रयोग केल्याने त्या दुसऱ्या पुरुषाला सुद्धा त्या पर्वताधिकाच्या ठिकाणी वन्य अधिक साध्याची काय होते? अनुमिती होते. यालाच म्हणतात परार्थ अनुमान. इसी को परार्थ अनुमान कहे है. लागलं? चला पुढे. अशा रीतीने अनुमानाचे 2 प्रकार झाले, स्वार्थानुमान आणि परार्थानुमान. आता पुढे प्रतिज्ञादिको से हेच ना प्रतिज्ञादिको से पक्षादिके ज्ञान की रीती. काय शब्द आहे माग? अप्रतिज्ञादिको से पक्षादिके ज्ञान की रीती. चला पुढे वाचल्यावर कळेल किंवा त्या मूळ पुस्तकात नंतर पाहून घेऊ. तहासा पूर्वोक्त स्वार्थानुमिति जितनी कारण सामग्री करके उत्पन्न होवे हैं तितनी कारण सामग्री करके ही यह परार्थानुमिति उत्पन्न होवे है. स्वार्थानुमिति उत्पन्न होण्यासाठी जेवढी कारण सामग्री असावी लागते ती सर्व कारण सामग्री सुद्धा इथं पण लागते परार्थानुमिति उत्पन्न होण्यासाठी. तितनी कारण सामग्री करके ही यह परार्थानुमिति उत्पन्न होवे याते ता दूसरे पुरुष को ता प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के श्रवणते. म्हणून दुसरा जो पुरुष आहे समोरचा त्याला सुद्धा प्रतिज्ञादिक पंचवाक्याचं श्रवण केल्याने ता कारण सामग्री की संपत्ति वर्णन करे है. बराबर. याते ता दूसरे पुरुष को ता प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के श्रवणते ता कारण सामग्री की संपत्ति वर्णन करे है. म्हणजे स्वार्थानुमानासाठी जे लागलं ना ते त्याला समोरच्याला सुद्धा असावं लागतं. पण दुसऱ्याच ठिकाणी ते कसं आणायची सामग्री? पंचवाक्याच्या द्वारे. तहा पर्वतो वन्यमान इस प्रतिज्ञा वचन के श्रवणते तो ता श्रोता पुरुष को ता पर्वतरूप पक्ष का ज्ञान होवे है. जसं स्वार्थानुमिती करणाऱ्याला चक्षुरिंद्रियाने ज्ञान झालंय कशाचं? पक्षाचं, पर्वताचं. पण इथं दुसऱ्याला अगोदर शब्दाने सांगावं लागतं. कसं? पर्वत वन्यवाला पहा, मग पर्वताचं ज्ञान होतं त्याला चक्षुने. ता पर्वतो वन्यवान इस प्रतिज्ञा वचन के श्रवणते तो ता श्रोता पुरुष को ता पर्वतरूप पक्ष का काय होतं? ज्ञान होवे. अगोदर शब्दाने संकेतित केलं, नंतर त्याने पर्वताला पाहिलं आणि नंतर पर्वतावर तो आता अनुमिती करायला लागेल जस जस त्याला सांगितलं जाईल. है ना? पक्ष का ज्ञान होवे. और धूमवत्वात इस हेतु वचन के श्रवणते, हे हेतु ऐकलं त्याने, हेतु वचन के श्रवणते ता श्रोता पुरुष को ता धूमरूप लिंग का ज्ञान होवे है. धूमरूप लिंगात काय झालं? ज्ञान. और यो यो धूमवान स स वन्यमान यथा मानसः इस उदाहरण वचन के श्रवणते ता श्रोता पुरुष को ता व्याप्ति का ज्ञान होवे है. और तथा च अयम इस उपनय वचन के श्रवणते ता श्रोता पुरुष को बराबर ता व्याप्ति विशिष्ट हेतु विषय व्याप्ति विशिष्ट हेतुच्या ठिकाणी पक्ष धर्मता का ज्ञान होवे है. और तस्मात् तथा इस निगमन वचन के श्रवणते ता श्रोता पुरुष को ता पर्वतरूप पक्ष विषय पर्वतरूप पक्षाच्या ठिकाणी ता वन्यरूप साध्य के अबाधितपणे का ज्ञान होवे है. पर्वतरूप पक्षाच्या ठिकाणी वन्यरूप साध्याचं ज्ञान झालं, पण कसं? अबाधित निश्चित रूपाने. वन्यरूप साध्य के अबाधितपणे का ज्ञान होवे है. इस प्रकार पक्षता ज्ञानाधिक कारण सामग्री विशिष्ट ता श्रोता पुरुष को ता पर्वत विषय वन्य की अनुमिति होवे.
अशा रीतीने पक्षता ज्ञान अधिक जेवढी कारण सामुग्री असावी लागते त्या कारण सामग्री विशिष्ट असा जो तो श्रोता, तेव्हा त्या श्रोत्याला त्या ठिकाणी पर्वताधिकाच ठिकाणी वन्याधिक साध्याची अनुमिती होते. ता श्रोता पुरस्कृता पर्वत विषय वन्य की अनुमिति होवे है. इस रीति से सो परार्थ अनुमान ता प्रतिज्ञादिक पंचवाक्यों के समुदाय रूप न्याय करके साध्य होवे है की नाही. परार्थ अनुमान साध्य होतं कशाने? प्रतिज्ञादिक 5 वाक्याच्या समुदायाने. आणि त्या प्रतिज्ञादिक 5 वाक्यालाच म्हणतात काय? न्याय. म्हणून परार्थ अनुमान कसं झालं? न्याय प्रयोज्य अनुमान आहे आणि स्वार्थानुमान न्याय अप्रयोज्य आहे. इसी न्याय को पंचावय वाक्य भी कहे है इति. आता मीमांसक तथा वेदांती काय म्हणतात? हा मीमांसक तथा वेदांती काय म्हणतात? प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण इन 3 वाक्यों के समुदाय रूप न्यायते ही सा परार्थ अनुमिति माने है. 5 वाक्य मानत नाही, 3च वाक्य मानतात. बौद्ध तो उदाहरण उपनय बस इन 2 वाक्यों के समुदाय रूप न्यायते ही सा परार्थ अनुमिति माने, 2च वाक्य मानतात. आता पुढे अनुमान के दुसरी तरह विभाग. आता वेगळ्या रूपाने अनुमानाचा काय करतात? विभाग. अब ता पूर्वोक्त अनुमान का पुनः दूसरे प्रकार से विभाग करे है कहे है. तहा सो पूर्वोक्त अनुमान केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी इस भेद करके पुनः 3 प्रकार का होवे. केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी. आता केवल अन्वयी तहा असद विपक्ष केवल अन्वयी. बरोबर. आता वेगळे लक्षण आहे आणि आपण वेगळे लक्षण ऐकलेले आतापर्यंत आहे की नाही. केवल अन्वय व्याप्तीने युक्त जो हेतू त्याला म्हणायचं केवल अन्वयी. केवल व्यतिरिक व्याप्तीने युक्त, अन्वय व्यतिरिक व्याप्तीने युक्त. पण इथं थोडं वेगळं लक्षण करतात. काय म्हणतात? असद विपक्ष, ज्या अनुमानामध्ये विपक्ष संभवतच नाही त्याला म्हणायचं केवल अन्वय. 3 गोष्टी, पक्ष, सपक्ष, विपक्ष. पक्ष म्हणजे संदिग्ध साध्यवान पक्ष, जिथं साध्याचा संधी आहे तो पक्ष झाला. निश्चित साध्यवाला जो त्याला म्हणायचं सपक्ष. आणि निश्चित साध्य अभाववाला जो त्याला म्हणायचं विपक्ष. ठीक. जसं पर्वतो वन्यमान धुमात याच्यामध्ये पक्ष पर्वत, सपक्ष मानस आणि विपक्ष जलरोध. ता असद विपक्ष केवल अन्वयी. अर्थ यह जिस अनुमान विषय, ज्या अनुमानामध्ये कोई भी विपक्ष होता नहीं सो अनुमान केवल अन्वयी कहा जावे त्याला काय म्हणायचं? केवल अन्वयी. उदाहरण जैसे घटः अविधेय प्रमेयत्वात् पटवत. पक्ष घट, साध्य अविधेयत्व, हेतु प्रमेयत्व, दृष्टांत पट. अर्थ यह घट अविधेय है, प्रमेय होने ते जो जो पदार्थ प्रमेय होवे है सो सो पदार्थ अविधेय ही होवे है. जैसे पट प्रमेय होने ते अविधेय भी है तैसे यह घट भी प्रमेय होने ते अविधेय अवश्य होवेगा. हे अनुमान आहे. अविधेय म्हणजे शब्द शक्यत्वम अविधेयत्वम. प्रत्येक वस्तू कोणत्या न कोणत्या पदाची काय आहे? शक्य आहे. प्रमेय म्हणजे प्रमाविषयत्व. प्रत्येक वस्तू प्रमा विषय आहे, ज्ञानाचा विषय आहेच. यहाँ ईश्वर की इच्छा रूप पद शक्ति के विषयत्व का नाम अभिधेयत्व है. अभिधेयत्व म्हणजे काय? ईश्वर की इच्छा रूप, ईश्वराची इच्छा हीच काय? पद शक्ती. पदाची शक्ती, शक्तीचं स्वरूप काय? ईश्वराची इच्छा. आणि ईश्वर की इच्छा रूप पद शक्ती के विषयत्व, आणि त्या पद शक्तीचा जो विषय अर्थात शब्द शक्यत्व, अर्थात शब्दाचा शक्यार्थ जो आहे की नाही त्याला म्हणतात अभिधेय. शब्द शक्यत्व अभिधेयत्व. पक्ष पद शक्ति के विषयत्व का नाम अभिधेयत्व है और ईश्वर की प्रमा के विषयत्व का नाम प्रमेयत्व है. है की नाही? ईश्वराचं ज्ञान प्रमा ज्ञान आहे, कारण जीवाच्या ज्ञानाचे विषय सारेच पदार्थ बनतील अशी काही गॅरंटी थोडी आहे.
पण ईश्वर ज्ञानाचे विषय मात्र सारेच पदार्थ है। ईश्वर की प्रमा के विषयत्व का नाम प्रमेयत्व है। लागलं ता अभिधेयत्व का तथा प्रमेयत्व का कोई भी पदार्थ विषय अत्यंत अभाव रहता नाही। असं जगातला एकही पदार्थ सापडणार नाही की जिथं अभिधेयत्वाचा अभाव आहे किंवा प्रमेयत्वाचा अभाव आहे। साध्य काय आपलं अभिधेयत्व, आणि निश्चित रूपाने साध्याचा अभाव जिथं असतो त्याला म्हणतात विपक्ष। मग ह्या अनुमानासाठी घट अभिधेय प्रमेयत्वात या अनुमानासाठी विपक्ष कोणीच नाहीये, म्हणजे विपक्षाचा काय झाला अभाव। म्हणून लक्षण केलं असद विपक्ष केवल अन्वयी, विपक्ष या अनुमानामध्ये नाही, म्हणून हे अनुमान केवल अन्वयी आहे। ईश्वर की प्रमा के विषयत्व का नाम प्रमेयत्व है, ता अभिधेयत्व का तथा प्रमेयत्व का कोई भी पदार्थ विषय अत्यंत अभाव रहता नहीं, किंतु द्रव्याधिक सर्व पदार्थ ता अभिधेयत्व वाले है कि नहीं। द्रव्याधिक सारेच पदार्थ कसे आहे अभिधेयत्व वाले आहेत। द्रव्याधिक सर्व पदार्थ अभिधेयत्व वाले है तथा प्रमेयत्व वाले है। और जिस पदार्थ विषय साध्य के अभाव का निश्चय होवे है, ज्या पदार्थाच्या ठिकाणी साध्याच्या अभावाचा काय होतो निश्चय, अभाव का निश्चय होवे है, सो पदार्थ ही विपक्ष होवे है। यह विपक्ष का लक्षण पूर्व कथन करी आए है। या ते सो उक्त अनुमान ता विपक्ष के अभाव वाला होने ते केवल अन्वयी कहा जावे है कि नाही। या ते म्हणून सो उक्त अनुमान वर दिलेलं अनुमान विपक्षाच्या अभावाला आहे, ता विपक्ष के अभावाला होणे ते कसं झालं केवल अन्वयी कहा जावे इति। लागला अर्थ। आता केवल व्यतिरेकी अनुमान का निरूपण करे है। तहा असत सपक्ष केवल व्यतिरेकी, ज्या अनुमानामध्ये सपक्ष नाही त्याला म्हणायचं केवल व्यतिरेकी। अर्थ यह जिस अनुमान विषय कोई भी सपक्ष होता नहीं सो अनुमान केवल व्यतिरेकी कहा जावे है। उदाहरण देतात, जैसे पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्, यदितरेभ्यो न भिद्यते न तद्गंधवत, यथा जलम न चय्यम तथा तस्मात् न तथा, एवढं अनुमान आहे। हे अनुमान व्यतिरेकी अनुमान आहे। इथं पक्ष पृथ्वी, साध्य इतर भेद, हेतू गंध आहे की नाही, किंवा गंधवत्व, वतूच्या पुढे तो जोडला तर प्रकृतीचा बोध होतो, गंध हेतू झाला गंधवत्वात। आणि यद इतरेभ्यो न भिद्यते, जो इतरापासून भिन्न होत नाही तो गंधवाला पण नाही। यथा जलम न च इयम तथा, इयम पृथ्वी तथा न तस्मात् न तथा। अर्थ यह पृथ्वी जलादि इतर पदार्थों के भेद वाली है, बराबर का गंध गुण वाली होने ते। जो पदार्थ जलादि इतर पदार्थों के भेद वाला नहीं है, सो पदार्थ गंध वाला भी नहीं है। उदाहरण जल घ्या किंवा वायू घ्या है की नाही, तो वायू वगैरे पदार्थ आकाशाधिक पदार्थ है की नाही, जलाधिक इतरांच्या भेदवाला आहे का नाही, इतर आहे। तर साऱ्यांचा भेद फक्त पृथ्वीच ठिकाणी आहे। जो पदार्थ जलाधिक इतर पदार्थों के भेद वाला नहीं होवे है, सो पदार्थ गंध वाला भी नहीं होवे। जैसे जल ता इतर भेद वाला नहीं है, याते ता गंध वाला भी नहीं है। न च इयम तथा, इयम म्हणजे पृथ्वी, इयम कय्य पृथ्वी, न च तथा म्हणजे न च तथा कहिए ता गंध के अभाव वाली नहीं है। पृथ्वी जशी इतर गंधाच्या अभाव वाली आहे तशी पृथ्वी गंधाच्या अभाव वाली नाही है की नाही। बाकीचे कसे आहेत गंधाच्या अभाव वाले आहे, म्हणून ते इतर भेद वाले नाहीत। तशी पृथ्वी गंधाच्या अभाव वाली नाहीये, गंधवालीच आहे, आणि म्हणून इतर भेदाच्या अभाव वाली नाहीये, किंतु इतर भेद वाली आहे। लक्षात आलं। न च इयम तथा, इयम कहिए पृथ्वी, न च तथा कहिए ता गंध के अभाव वाली नहीं है, किंतु गंध वाली है। तस्मात न तथा है की नाही, पुढचं वाक्य
तस्मात न तथा, तस्मात, तस्मात म्हणजे तस्मात कयता गंध के अभाव के, अभाव वाली होणे ते, अर्थात गंधवाली होणे ते, गंधाच्या अभावाच्या अभाववाली आहे म्हणजेच गंधवाली आहे की नाही, गंधवाली होणे ते, न तथा कयता इतर भेद के अभाव वाली नाहीये, इतर भेदाचा अभाववाली नाहीये. इतर भेदाचा अभाव कुठं आहे? जलाधिकाश ठिकाणी, आणि इतर भेदाच्या अभावाचा अभाव पृथ्वीच ठिकाणी, म्हणजेच इतर भेद आहे. न तथा कयता इतर भेद के अभाव वाली नहीं है, किंतु ता इतर भेद के अभाव वाली है, अर्थात ता इतर भेद वाली ही है. ता इस अनुमान विषय, या अनुमानामध्ये पृथ्वी मात्र तो पक्ष है. पृथ्वी काय झाला? पक्ष, पक्ष है. और जल, तेज, वायु, आकाश, काल, दिक, आत्मा, मन, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, इन त्रयोदश पदार्थों के, बराबर 13 पदार्थ, त्रयोदश पदार्थ के जे त्रयोदश 13 अन्योन्य भावरूप भेद आहे, ते त्रयोदश भेद साध्य आहे. इतरांचा, ते 13चा भेद कुठं आहे? पृथ्वीच्या ठिकाणी. पृथ्वीच्या ठिकाणी तो भेद सिद्ध करायचा आहे, साध्य. ते त्रयोदश भेद एक पृथ्वीविषयी ही इकट्ठे रहे हैं, मिळून राहतात, आहे की नाही. ता पृथ्वी ते भिन्न किसी भी जलाधिक पदार्थ विषय ते त्रयोदश भेद इकट्ठे रहते नाही, एका एकत्र राहील. जसं जलाच्या ठिकाणी वायूचा भेद आहे, वायू ठिकाणी जलाचा भेद आहे, पण या 13चा साऱ्यांचा पूर्ण 13 जणांचा भेद मिळून फक्त एकाच ठिकाणी आहे. कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. ता पृथ्वी ते भिन्न किसी भी जलाधिक पदार्थ विषय ते त्रयोदश भेद इकट्ठे रहते नहीं. यद्यपि जलादिको विषय तेजाधिक द्वादश पदार्थों के द्वादश भेद तो रहे जलाच ठिकाणी. तेजाधिक 12 पदार्थाचे भेद आहे, पण जलाच ठिकाणी जलाचा भेद आहे का? म्हणजे 13 जणांचा भेद जलाच्या ठिकाणी नाही. राहिला तर 12चा राहू शकतो. आणि आपल्याला पाहिजे पूर्ण 13 जणांचा भेद, तो फक्त इथंच आहे. कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. यद्यपि जलादिको विषय तेजादिक द्वादश पदार्थों के द्वादश भेद तो रहे हैं, तथापि 3 जलादिको विषय अपना भेद रहता नहीं. ता इस उक्त अनुमान विषय ता पृथ्वीरूप पक्ष ते भिन्न कोई भी पदार्थ, पृथ्वीरूप पक्षाला सोडून, है कि नहीं, कोई भी पदार्थ ता त्रयोदश भेद रूप साध्य वाला नहीं है. और निश्चित साध्य वाले पदार्थों को ही पूर्व सपक्ष काय आहे? निश्चित साध्य वाला जो पदार्थ त्यालाच म्हणतात काय? सपक्ष काय आहे? याते ता सपक्ष के अभाव वाला होणे ते, अर्थात ह्या अनुमानामध्ये कोणी सपक्ष मिळत नाही, म्हणजे सपक्षाचा काय झाला? अभाव. सपक्ष के अभाव वाला होणे ते सो उक्त अनुमान केवल व्यतिरेकी कहा जावे है इति. लागलं पुढे. अब अन्वय व्यतिरेकी अनुमान का निरूपण करे हैं. 3 झाले ना, एका एकाचं विवेचन करतात. आता 6 नाही, 2 झाले की नाही. पहिला कोणता झाला? केवल अन्वयी. दुसरा झाला केवल व्यतिरेकी. तिसरा कोणता आहे? अन्वय व्यतिरेकी, त्याचा विवेचन. अब अन्वय व्यतिरेकी अनुमान का निरूपण करे है. 6 सत्पक्ष विपक्ष अन्वय व्यतिरेकी. ठीक. अर्थ यह, जिस अनुमान विषय सपक्ष तथा विपक्ष दोनों विद्यमान हो गए, असा अनुमान जिथं काय आहे? सपक्ष पण आहे आणि विपक्ष पण आहे, त्याला म्हणायचं अन्वय व्यतिरेकी. तसं पर्वतो वन्यमान धूमात, या अनुमान अन्वय व्यतिरेकी आहे. तिथं सपक्ष आहे मानस, विपक्ष आहे जलऋत, म्हणून हे अनुमान कसं झालं मग? अन्वय व्यतिरेकी. जिस अनुमान विषय सपक्ष तथा विपक्ष दोनों विद्यमान होवे हैं, सो अनुमान अन्वय व्यतिरेकी कहा जावे है. जैसे पर्वतो वन्यमान धूमवत्वात्, बरोबर, यह प्रसिद्ध अनुमान है. तहा मानस तो ता वन्यरूप साध्य वाला होने ते सपक्ष है, और रुद ता वन्यरूप साध्य के अभाव वाला होने ते विपक्ष है. या ते ता सपक्ष विपक्ष वाला होने ते सो प्रसिद्ध अनुमान अन्वय व्यतिरेकी कहा जावे है. सपक्ष आणि विपक्ष दोन्ही याच्या ठिकाणी असल्यामुळे हे अनुमान कसं झालं? अन्वय व्यतिरेकी.
सपक्ष विपक्ष वाला होने ते सो प्रसिद्ध अनुमान अन्वय व्यतिरेकी कहा जावे है इति. लागलं. हा केही ग्रंथकार, तो पुष्कळ ग्रंथकार तर काय म्हणतात पहा. तो होता धूमादिरूप लिंग कु ही केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी इस भेद करके 3 प्रकार का कहे हैं. ते अनुमानाचे भेद न करताना हेतूचे भेद करतात. हेतू कसे 3 प्रकारचा. काही हेतू केवल अन्वयी आहे, काही हेतू केवल व्यतिरेकी आहे आणि काही हेतू अन्वय व्यतिरेकी असं म्हणतात. इस भेद करके 3 प्रकार का कहे है. ता केवल अन्वय हेतू. आता केवल अन्वय जर समजा हेतूला जर तुम्ही केवल अन्वयी केवल व्यतिरेकी म्हणत असेल तर त्याची परिभाषा केली पाहिजे. मग केवल अन्वय हेतू कशाला म्हणायचं, केवल व्यतिरेकी हेतू कशाला म्हणायचं आणि अन्वय व्यतिरेकी हेतू कशाला म्हणतात, तिघाचे सांगतात. ता केवल अन्वय हेतू अन्वय मात्र व्याप्तिकम लिंगम केवल अन्वय आहे की नाही. केवल अन्वय मात्र म्हणजे अन्वय व्याप्तीच फक्त त्याच्या ठिकाणी आहे, व्यतिरेक व्याप्ती त्याच्या ठिकाणी नाही. असं जे लिंग म्हणजे हेतू त्याला म्हणायचं केवल अन्वय. अन्वय मात्र व्याप्तिकम लिंगम केवल अन्वय. अर्थ यह जिस हेतुरूप लिंग विषय, ज्या हेतुरूप लिंगाच्या ठिकाणी साध्य की केवल अन्वय व्याप्ती ही रहे. काय राहते, केवल अन्वय व्याप्ती ही रहे, व्यतिरेक व्याप्ती रहती नाही. सो लिंग केवल अन्वयी कहा जावे. त्याला काय म्हणायचं, केवल अन्वयी. जैसे घट अभिधेय प्रमेयत्वात् पटवत. इस पूर्वोक्त अनुमान विषय ता प्रमेयत्व रूप हेतु विषय. हेतु कोण आहे, प्रमेयत्व. तो प्रमेयत्व रूप हेतु विषय ता अभिधेयत्व रूप साध्य की केवल अन्वय व्याप्ती ही होय, व्यतिरेक व्याप्ती नाही आहे. साध्याभाव हेतु अभाव आणि घटित जी व्याप्ती असते ती व्यतिरेक व्याप्ती. आधी तर साध्याचा अभावच भेटत नाही, हेतूचा अभाव पण भेटत नाही, तर त्यांचं साहचर्य आणि त्या साहचर्याने युक्त व्याप्ती कुठून भेटणार. अर्थात इथं व्यतिरेक व्याप्ती जमत नाही. इस पर पूर्वोक्त अनुमान विषय ता प्रमेयत्व रूप हेतु विषय ता अभिधेयत्व रूप साध्य की केवल अन्वय व्याप्ती ही होवे है, व्यतिरेक व्याप्ती होती नाही. याते सो प्रमेयत्व रूप लिंग केवल अन्वयी कहा जावे. त्याला काय म्हणायचं, केवल अन्वयी. आता पुढे अन्वय व्याप्ती का स्वरूप तथा व्यतिरेक व्याप्ती का स्वरूप पूर्व कथन करी आहे. पुन्हा इथं आता डबल द्यायची गरज नाही. सोयी या सर्वत्र जाणी लेना इति. आता केवल व्यतिरेक हेतू सांगतात. व्यतिरेक मात्र व्याप्तिकम लिंगम केवल व्यतिरेकी. ठीक आहे. जो हेतू केवल व्यतिरेक व्याप्तीने युक्त असतो त्याला म्हणायचं केवल व्यतिरेकी. अर्थय जिस लिंग विषय साध्य की केवल व्यतिरेक व्याप्ती ही होवे है, अन्वय व्याप्ती होती नहीं, सो लिंग केवल व्यतिरेकी कहा जावे. बरोबर. उदाहरण दिलं जैसे पृथ्वी तरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्. इस पूर्वोक्त अनुमान विषय सा गंधवत्व रूप हेतु विषय ता इतर भेद रूप साध्य की केवल व्यतिरेक व्याप्ती ही है. साध्य इतर भेद, हेतू गंधवत्व, त्यांचे गंधवत्व हेतू कसा आहे, केवल व्यतिरेक व्याप्ती वालाच आहे. तिथं अन्वय व्याप्ती भेटत नाही. तिथे तुम्हाला बोलता येत नाही की जिथं जिथं गंध आहे तिथे तिथे इतरांचा भेद आहे. उदाहरण काय देणार, देताच येत नाही. ता इतर भेदरूप साध्य की केवल व्यतिरेक व्याप्ती ही होवे है. बरोबर. अन्वय व्याप्ती होती नाही. याते सो गंधवत्व रूप लिंग केवल व्यतिरेकी कहा जावे है इति. झालं. पुढे अन्वय व्यतिरेकी हेतू अन्वय व्यतिरेक व्याप्तिमत लिंगम. अन्वय व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेक व्याप्तिमत म्हणजे अन्वय व्याप्तीवाला व्यतिरेक व्याप्तीवाला जो लिंग म्हणजे हेतू त्याला म्हणायचं काय, अन्वय व्यतिरेकी. अर्थय जो लिंग साध्य की अन्वय व्याप्ति वाला भी होवे है तथा व्यतिरिक व्याप्ति वाला भी होवे है, सो लिंग अन्वय व्यतिरेकी कहा जावे है. जैसे पर्वतो वन्यमान धूमवत्वात्, हे अनुमान आहे. इस प्रसिद्ध अनुमान विषय, प्रसिद्ध अनुमानामध्ये समरूप तिथं आहे ना, तिथं पाहिजे धूमरूप. इस प्रसिद्ध अनुमान विषय धूमरूप लिंग वन्यरूप साध्य की अन्वय व्याप्ति वाला भी है तथा व्यतिरिक व्याप्ति वाला भी है. याते सो धूम रूप लिंग अन्वय व्यतिरेकी कहा जावे है इति. लागलं. आता पुढे हेतु के सद्रूपता के साधक पक्ष में सत्वादी पंचरूप. बघा आता
तर हेतू जो सदहेतू असतो तो काही रूपाने युक्त असतो. त्यात अन्वय व्यतिरेक हेतू हा 5 रूपाने युक्त असतो. केवल अन्वयी 4 रूपाने युक्त असतो आणि केवल व्यतिरेकी सुद्धा 4 रूपाने युक्त असतो. बरोबर आहे. त्यापैकी जर एखादं रूप कमी असेल तर तो हेतू नसतो, हेत्वाभास असतो. ठीक आहे. पण आता हे कळलं पाहिजे की ते ज्या रूपाने ही युक्त असतो हेतू, ते रूप कोणते आहे त्याचे सांगतात. हेतू के सद्रूपता के साधक म्हणजे हेतू सद आहे हे सिद्ध करणारे हेतु के सद्रूपता के साधक पक्ष में सत्वादि पंचरूप, सत्वाधिक 5 रूप. तहा सो अन्वय व्यतिरेकी लिंग तो पक्ष धर्मत्व. बराबर. पुढे काय? सपक्षे सत्वम, विपक्षावृत्ति, विपक्ष अवृत्ति, अबाधित विषयत्व, असत प्रतिपक्षत्व, इन 5 रूपों करके विशिष्ट हुआ ही अपने साध्य सिद्धी करे है. आपल्या साध्याची सिद्धी करू शकतो अन्वय व्यतिरेकी हेतू या 5 रूपांनी युक्त असेल तर. 5 रूप कोणते? पहिला आहे पक्ष धर्मत्व, म्हणजे पक्षाच्या ठिकाणी तो असला पाहिजे. सपक्ष सत्व, सपक्षाच्या ठिकाणी सुद्धा असला पाहिजे. विपक्ष आवृत्ती, विपक्षाच्या ठिकाणी असता कामा नये. जसे पर्वत वन्यमान धुमा, धूम हेतू अन्वय व्यतिरेकी ना, पण विपक्ष जो जलवृत्तीत आहे का तो नाहीये. आणि अबाधित विषयत्व, त्याचा विषय बाधित नसला पाहिजे, म्हणजे त्याचं साध्य अन्य प्रमाणाने बाधित नसलं पाहिजे. आणि पुन्हा असत प्रतिपक्षत्व, त्याला कोणी प्रतिपक्षी हेतू पण असला नाही पाहिजे की त्याच्या साध्याच्या अभावाला सिद्ध करू शकेल. ठीक आहे ना. इन 5 रूपों करके विशिष्ट हुआ ही अपने साध्य सिद्ध करे है. उदाहरण देतात. जैसे ता धूम रूप हेतु विषय, पर्वतादी रूप पक्ष विषय, वृत्तित्व रूप पक्ष धर्मत्व भी आहे. पहिलं रूप आहे, पक्षाच्या ठिकाणी राहतो तो धूम. तथा आता सपक्ष सत्व, सपक्ष कोण इथं? मानस, तिथं आहे तो धूम. तथा मानसादी रूप सपक्ष विषय, वृत्तित्व रूप पक्ष, वृत्तित्व म्हणजे राहणं, वृत्तित्व रूप सपक्षे सत्व भी है. तथा रुद्रूप विपक्ष विषय, अवृत्तित्व रूप विपक्षावृत्ती, रुद्रूप विपक्षाच्या ठिकाणी न राहणं, अवृत्तित्व रूप विपक्षावृत्ती भी है. तथा नहीं बाधित साध्य रूप विषय जिस हेतू का, धूम हेतूचं साध्य जो वन्नी तो पर्वताच्या ठिकाणी बाधित आहे का? नाही. तथा नहीं बाधित साध्य रूप विषय जिस हेतू का, ताका नाम अबाधित विषयत्व है. सो अबाधित विषयत्व भी ता धूम विषय रह है. लागलं. और साध्य के अभाव का साधक जो दुसरा हेतू, ताका नाम आहे सत्प्रतिपक्ष. सत्प्रतिपक्ष म्हणजे हेतूचं जे साध्य, त्या साध्याच्या अभावाला सिद्ध करणारा जर दुसरा कोणी हेतू विद्यमान असेल तर ह्या हेतूला काय म्हणायचं? सत्प्रतिपक्ष. म्हणजे कोणीतरी शत्रू त्याचा इथे उपस्थित आहे. और साध्य के अभाव का साधक जो दूसरा हेतु है ताका नाम सत्प्रतिपक्ष है. सो सत्प्रतिपक्ष जिस हेतु का नहीं होवे है सो हेतू असत प्रतिपक्ष कया जावे. आणि तो सत्प्रतिपक्ष ज्या हेतूला नसतो त्याला म्हणायचं काय? असत प्रतिपक्ष कया जावे है. ऐसा असत प्रतिपक्षत्व भी ता धूमरूप हेतु विषय है की नाही. आता धुमाचं साध्य जो वन्नी, त्या वन्नीच्या अभावाला सिद्ध करणारा दुसरा कोणी हेतू पर्वताच्या ठिकाणी आहे का? नाही. म्हणून धूम हेतू कसा झाला? असत प्रतिपक्ष. ऐसा असत प्रतिपक्षत्व भी ता धूमरूप हेतु विषय है. इस रीति से सो अन्वय व्यतिरेकी धूमरूप लिंग 5 रूपों करके विशिष्ट हो, 5 रूपाने युक्त है. और केवल अन्वय लिंग तो केवल अन्वय हेतू तो विपक्ष आवृत्ती, इस धर्म को छोड़ के 5 पैकी हे काढून टाकायचं. विपक्ष आवृत्ती राहिले 4, त्या 4 रूपाने युक्त असतो. कोणता? केवल अन्वय. कारण केवल अन्वय हेतूला विपक्षच नसतो ना, विपक्ष आवृत्ती कुठून येणार? केवल अन्वय लिंग तो विपक्ष आवृत्ति इस धर्म को छोड़ के दूसरे 4 ही रूपों करके विशिष्ट हुआ ही अपने साध्य की सिद्धि करे है. जैसे पूर्वोक्त प्रमेयत्व हेतु है, ता प्रमेयत्व हेतु का कोई विपक्ष है नहीं. जिस विषय आवृत्ति होवे विपक्ष है नहीं है. और केवल व्यतिरिक्त लिंग भी सपक्ष सत्व इस रूप को छोड़ के, त्या 5 रूपापैकी सपक्ष सत्व म्हणजे सपक्षाच्या ठिकाणी राहणं, हे रूप बाजूला करायचं
राहिलेली जी 4 रूप आहे त्या 4 रूपांयुक्त है। कौन? केवल केवल व्यतिरेकी। और केवल व्यतिरेकी लिंग भी सपक्ष सत्व इस रूप को छोड़ के दूसरे 4 ही रूपों करके विशिष्ट हुआ ही अपने साध्य की सिद्धि करे है। जैसे पूर्वोक्त अनुमान विषय गंधवत्व हेतु है, बराबर। ता गंधवत्व हेतु का कोई सपक्ष है नहीं, जिस विषय वृत्ती होवे लागलं इति। आता पुढे व्यतिरिक व्याप्ति को न मान्य हारे उदयनाचार्य का मत। आता उदयनाचार्य ते मात्र व्यतिरिक व्याप्तीला मानत नाही। काय त्यांचं म्हणणं आहे बघा। उदयनाचार्य का यह मत यह है, सर्वत्र अन्वय व्याप्ति का ज्ञान ही अनुमिति का कारण होवे है। व्यतिरिक व्याप्ति का ज्ञान अनुमिति का कारण होता नहीं। याते म्हणून यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः। या प्रकार के अन्वय सहचार्य दर्शन ते है कि नहीं, अन्वय सहचार है कि नहीं, भाव रूप जे हेतू साध्य त्यांचा सहचार त्याला म्हणायचं अन्वय सहचार, आणि त्यांचा अभाव, हेतूचा अभाव साध्याचा अभाव, त्या अभावांचा जो सहचार त्याला म्हणतात व्यतिरेक सहचार। या प्रकार के अन्वय सहचार दर्शन ते तथा यत्र यत्र वन्याभाव तत्र तत्र धूमाभाव। या प्रकार के व्यतिरिक सहचार दर्शन ते ता अन्वय व्याप्ति का ही ज्ञान होवे, बराबर। ता व्यतिरिक व्याप्ति का ज्ञान होता नहीं, ठीक है ना। कुठं चाललं? हां, यत्र यत्र धूम, और खालून तिसरी ओळ, यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नी। या प्रकार के अन्वय सहचार दर्शन ते है की नाही, अन्वय व्याप्तीचं ज्ञान होतं। त्याचप्रमाणे यत्र यत्र वन्याभाव तत्र तत्र धूमाभाव, या प्रकार के व्यतिरिक सहचार दर्शन ते, सहचार दर्शन व्यतिरेकाचं आहे पण त्याच्याद्वारे सुद्धा ज्ञान होतं ते अन्वय व्याप्तीचं, असं यांचं म्हणणं आहे। जिथं जिथं वन्नीचा अभाव आहे तिथं तिथं धुमाचा अभाव, बरोबर। अर्थात जिथं धूम आहे तिथं वन्नी, असा अर्थ काढावा लागतो, म्हणजे अन्वय व्याप्तीचं ज्ञान त्याच्यातून होतं, असं यांना बोलायचं आहे। या प्रकार की व्यतिरिक सहचार दर्शन ते ता अन्वय व्याप्ति का ही ज्ञान हो गया, लागलं ता व्यतिरिक व्याप्ति का ज्ञान होता नहीं। ता जिस अन्वय व्याप्ति का केवल ता अन्वय सहचार मात्र ही ज्ञान हुआ है, ता अन्वय व्याप्ति वाला हेतु तो केवल अन्वय कहा जावे, बरोबर। और जिस अन्वय व्याप्ति का केवल व्यतिरिक सहचार मात्र ही ज्ञान हुआ है की नाही, अन्वय व्याप्तीचं ज्ञान झालं पण व्यतिरिक सहचाराने झालं, अन्वय सहचाराने झालं नाही। अन्वय व्याप्ति का केवल व्यतिरिक सहचार मात्र ते ज्ञान हुआ है, तिस अन्वय व्याप्ति वाला हेतू त्याला काय म्हणायचं, केवल व्यतिरेकी कहा जावे, त्याला केवल व्यतिरेकी म्हणतात। और जिस अन्वय व्याप्ति का ता अन्वय सहचार तथा व्यतिरिक सहचार दोनों के ज्ञान हुआ, ता अन्वय व्याप्ति वाला हेतू अन्वय व्यतिरेकी कहा जावे, कारण त्या हेतूचं ज्ञान अन्वय सहचाराने पण झालं आणि व्यतिरेक सहचाराने पण व्याप्तीचं ज्ञान झालं। अन्वय व्याप्ति वाला हेतु अन्वय व्यतिरेकी कहा जावे है। इस प्रकार ता व्यतिरिक व्याप्ति ते विना ही ता व्यतिरिक सहचार को लेके ता हेतुरूप लिंग का है कि नहीं, इस प्रकार ता व्यतिरिक व्याप्ति ते विना, व्यतिरिक व्याप्ति न मानता देखील ता व्यतिरिक सहचार को लेके, व्यतिरिक सहचाराला घेऊन हेतुरूप लिंग का केवल अन्वयी केवल व्यतिरेकी अन्वय व्यतिरेकी यह 3 प्रकार का विभाग संभव हो ही सके, असं मत कुणाचं आहे, उदयनाचार्याचं आहे की नाही। कारण त्यांनी काय सांगितलं, ती व्यतिरिक व्याप्तीला मानत नाही, असं नाही की व्यतिरिक सहचाराला मानत नाही, व्यतिरिक सहचार आहे पण व्यतिरिक व्याप्ती नाही आहे, तरी पण हेतूचे 3 प्रकार करता येतात। कारण केवळ अन्वय सहचाराने ज्ञान झालं ज्या हेतूचं तो अन्वय केवल अन्वय, केवळ व्यतिरिक सहचाराने ज्ञान झालं तो केवल व्यतिरेकी, आणि अन्वय सहचार व्यतिरिक सहचार दोन्ही प्रकारच्या सहचाराने ज्याचं ज्ञान झालं त्याला म्हणायचं काय, अन्वय व्यतिरेकी, पण व्यतिरिक व्याप्ती मानायची गरज नाही। ता हेतुरूप लिंग का केवल अन्वयी केवल व्यतिरेकी अन्वय व्यतिरेकी, लागलं की नहीं, यह 3 प्रकार का विभाग संभव हो ही सके। याते ता त्रिविध विभाग वास्ते भी ता व्यतिरिक व्याप्ति का अंगीकार निष्फल है। 3 विभाग करण्यासाठी व्यतिरिक व्याप्ती मानली पाहिजे याची काही जरूरत नाही आहे, निष्फल आहे। लागलं एवढं। आता पुढे और
केयिक ग्रंथकार तो उक्त अनुमान को वर जे 3 प्रकारचं अनुमान दिलं ना त्यालाच दुसऱ्या भाषेत बोलतात. पूर्ववत, शेषवत, सामान्यतो दृष्ट. सांख्यकारिकामध्ये हे शब्द येतात सांख्यतत्व कौमुदी. पूर्ववत, शेषवत, सामान्यतो दृष्ट इस भेद करके 3 प्रकार का मान्य है. पूर्ववत म्हणजे काय? ता कारण लिंगकम अनुमानम पूर्ववत. कारण म्हणजे कारणरूप हेतूला घेऊन जे अनुमान केल्या जातं त्याला म्हणायचं पूर्ववत. कारण कार्याच्या अगोदर कोण असतो? कारण. आणि त्या कारणाच्या निमित्ताने कारणाला हेतू करून कोणत्या तरी साध्याची सिद्धी केल्या जात आहे त्या अनुमानाला काय नाव दिलं जाईल? पूर्ववत. कारण लिंगकम अनुमानम पूर्ववत. अर्थय पूर्व नाम कारण काय? सो कारण है लिंग जिस विषय, ज्या अनुमानामध्ये है की नाही, जिस विषय ऐसा जो अनुमान है सो अनुमान पूर्ववत कहा जावे. अर्थात जहां करण रूप लिंग करके कार्यरूप साध्य की अनुमिती होवे है की नाही, करण किंवा कारण रूप लिंगाच्या द्वारे कार्याची काय होते? अनुमिती. सो अनुमान पूर्ववत कहा जावे. जैसे उदाहरण मेघो की घटा विशेष करके वर्षा की अनुमिती होवे है. वर्षा म्हणजे वृष्टी, ते झालं कार्य. आणि मेघांचं जाळं ते झालं कारण. मेघों की घटा विशेष करके वर्षा की अनुमिति होवे ता वर्षा तो कार्य है वृष्टि, और मेघों की घटा विशेष समुदाय विशेष. मेघों की घटा विशेष कारण है ता मेघों की घटारूप कारण करके अभी वर्षा होवेगी. इदानीम वृष्टि भविष्यति है की नाही, किंवा वृष्टि भविष्यति. इदानीम भी द्यायची गरज नाही. वृष्टि भविष्यति. क्या? मेघवत्वात, मेघ असल्यामुळे असं. मेघों की घटारूप कारण करके अभी वर्षा होवेगी या प्रकार की ता वर्षा रूप कार्य की अनुमिति होवे है इति लागलं. और कई ग्रंथकार तो यहा पूर्व शब्द करके अन्वय व्याप्ति का ग्रहण करे है. पूर्व शब्दाने काय घेतात? अन्वय व्याप्ति. ता अन्वय व्याप्ति वाला अनुमान पूर्वत कया जावे. केवळ अन्वय व्याप्ति वाला जो अनुमान आहे त्याला म्हणायचं पूर्ववत, म्हणजे केवळ अन्वयी. त्याला इथं नाव दिलं पूर्ववत काही ग्रंथकारांनी. जैसे घट अभिधेय प्रमेयत्वात यह पूर्वोक्त केवल अन्वय अनुमान अन्वय व्याप्ति वाला होने ते पूर्ववत कहा जावे है इति लागलं. अब दुसरे शेषवत अनुमान का निरूपण करे है. शेषवत म्हणजे काय? ता कार्य लिंगकम अनुमानम शेषवत. आता इथं कार्य आहे लिंग हेतू ज्या अनुमानामध्ये त्याला म्हणायचं काय? शेषवत अनुमान. अर्थय या शेष नाम कार्य काय? शेष म्हणजे कार्य. सो कार्य है लिंग जिस विषय ऐसा जो अनुमान है सो अनुमान शेषवत कहा जावे. अर्थात ज्या कार्यरूप लिंग करके कारणरूप साध्य की अनुमिती होवे आहे. अनुमिती करायची कारणाची पण हेतू द्यायचं कार्याला. सो अनुमान शेषवत कहा जावे. जैसे नदी के जल की वृद्धि को देखी के इस पुरुष को ता नदी के आगमन देश विषय म्हणजे नदी जिथून उदित झालेली आहे त्या तिकडे वरच्या भागाला आगमन देश विषय वृष्टी की अनुमिती होवे. इथं कार्य कोण आहे? वृष्टी. कारण नाही, कार्य कोण आहे? नाही, हा नदीचं वाढलेलं जल म्हणजे पूर, नदीला आलेला पूर हे कार्य आहे. आणि कारण कोण? वृष्टी. मग आता हा काही तर त्या नदीच्या उगमाच्या ठिकाणी गेलेला नाहीये, पण याने अनुमान केलं ज्या अर्थी एवढा मोठा पूर आला आहे त्या अर्थी जरूर वर वृष्टी झालेली आहे. कार्यावरून कारणाची अनुमिती. आगमन देश विषय वृष्टि की अनुमिति होवे है तासो वर्षा तो कारण है, वृष्टि कारण है. और तास नदी की जल की वृद्धि कार्य है. ता जल की वृद्धि रूप कार्य करके ता नदी की आगमन देश विषय वृष्टि रूप नदीचा आगमन देश म्हणजे उगम देश विषय वृष्टि रूप कारण की अनुमिति होवे. इस अनुमान को शेषवत कह है इति लागलं. और कई ग्रंथकार तो ता शेष करके व्यतिरिक व्याप्ति का ग्रहण करे. व्यतिरिक व्याप्ति वाला जो अनुमान त्याला म्हणायचं शेषवत अनुमान. शेष शब्द करके व्यतिरिक व्याप्ति का ग्रहण करे है ता व्यतिरिक व्याप्ति वाला अनुमान शेषवत कहा जावे. उदाहरण जैसे पृथ्वी तरेभ्यो विद्यते गंधवत्वात यह पूर्वोक्त केवल व्यतिरिक अनुमान कसं झालं? व्यतिरिक व्याप्ति वाला होणे ते शेषवत कहा जावे.
तीन प्रकार होते ना, पूर्ववत, शेष